भरपूर सारण भरून सुद्धा मस्त अशी टम्म फुगलेली पारंपरिक खुसखुशीत गुळपोळी बघतोय। पोळी लाटण्याचे 2 प्रकार बघणार आहोत। सारण कडेपर्यंत जाण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स आहेत, म्हणजे गुळपोळीच्या कडा सुद्धा तुम्हाला कापाव्या लागणार नाहीत। आणि खात्रीने सांगते, पहिल्यांदाच करत असाल तरी सुद्धा तुमची गुळपोळी अजिबात बिघडणार नाही। गुळपोळी खुसखुशीत होण्यासाठी कणिक कशी मळायची ते बघूयात। तर इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ व्यवस्थित चाळून घेतलंय। यात घालूया पाव वाटी बेसन। महत्त्वाचं म्हणजे दोन्ही पीठ व्यवस्थित चाळूनच घ्यायची। 2 वाटी जर गव्हाचं पीठ असेल तर त्यासाठी पाव वाटी बेसन घेतलं की बरोबर होतं, मग त्यात मैदा वगैरे घालायची गरज नाही। पोळीसाठी गव्हाचं पीठ छान बारीक दळलेलं आणि शक्यतो ताजंच असावं। यात घालूया चवीपुरतं मीठ। गुळपोळी छान खुसखुशीत होण्यासाठी ह्यात आपण तेलाचं मोहन घालणार आहोत। गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ दोन्ही मिळून 2.25 वाटी पीठ झाले, त्यासाठी त्याच वाटीने पाव वाटी तेल घेतलंय। तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर पिठात घालूया। सुरुवातीला गरम आहे म्हणून चमच्याने मिक्स करते, त्यानंतर हाताने करायचं। तेलाचं मोहन सगळ्या पिठाला लागण्यासाठी असं व्यवस्थित चोळून घ्यायचं। साधारण 2-3 मिनिटं तरी ही प्रोसेस करायची। तर हे बघा, खूप जास्त नाही, असा हलकासा मुटका झाला पाहिजे। आता ह्यात थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ मळायचं। आपण पुरणपोळी बनवतो तेव्हा कणिक जरा सैल ठेवतो, पण गुळपोळी बनवताना कणिक घट्ट मळायला लागते। चपातीचं पीठ असतं त्याच्यापेक्षाही जरा घट्ट, म्हणजे साधारण आपण पुरीचं पीठ मळतो त्याप्रमाणे। तर हे बघा, असं इतपत घट्ट ठेवायचं। गरम तेलाचं मोहन घातलेलंच आहे, त्यामुळे आता वरून तेल लावायची गरज नाही। व्यवस्थित मळून झालं की झाकण देऊन अर्धा तास तरी ठेवून देऊया। तोपर्यंत गुळपोळीसाठीचं सारण बनवूयात। पॅन मध्यम गरम करून यात घालूया 1 वाटी पांढरे तीळ। वजनाने हे तीळ 125 ग्रॅम म्हणजे अर्धा पाव आहेत। ह्याच्या किती पोळ्या होतात ते मी पुढे सांगतेच, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की आपल्याला एवढ्या पोळ्या बनवायच्या आहेत तर त्यासाठी किती तीळ लागतील। मी हे अनपॉलिश तीळ घेतले आहेत। अनपॉलिश तीळ चवीला छान असतात। लो टू मिडियम गॅसवर हे तीळ खमंग भाजून घ्यायचे। ह्याच्या आधी मी आपल्या चॅनेलवर वयस्कर मंडळी सुद्धा सहज खाऊ शकतील असे तिळगुळाचे लाडू, एकदम पातळसर तिळाची पापडी आणि आणखी बऱ्याच संक्रांत स्पेशल अचूक रेसिपी दाखवल्या आहेत। बघितलं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेच, नक्की बघा। साधारण 5-6 मिनिटात आपले तीळ छान खमंग भाजून झालेत। कच्चे तीळ जरा चपटे असतात, व्यवस्थित भाजल्यानंतर ते थोडेसे फुललेले दिसतात। तिळगुळाचा कुठलाही प्रकार असला त्यात तीळ व्यवस्थित भाजणे ही अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे, कारण तुम्ही बाकीचं कितीही व्यवस्थित केलं पण तीळ कच्चे राहिले किंवा करपले तर पूर्णपणे चव बिघडते। गॅस बंद करून तीळ ताटात काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात। ह्याच पॅनमध्ये घालूया अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस। मंद गॅसवर थोडासा सोनेरी होईपर्यंत भाजायचा। खोबरं कोणाला नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालेल, पण खोबरं घातल्याने चव छान येते। सगळं साहित्य एकाच वाटीने मोजा, म्हणजे तुमचा पदार्थ अजिबात बिघडणार नाही। साहित्याचं प्रमाण वाटीने आणि वजनाने डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहेच। 1-1.5 मिनिटात खोबऱ्याचा किस असा कुरकुरीत झाला की गॅस बंद करायचा, करपवायचं नाही। आपल्या गुळपोळीतील सारण किंवा पुरण छान एकसंध व्हावं, त्याला पोळीसारखी चव आली पाहिजे, त्यासाठी आपण पाव वाटी बेसन भाजून घेऊया। तूप वगैरे न घालता असंच कोरडंच भाजायचं। बेसन मंद आचेवर भाजलं की छान खमंग भाजलं जातं। आपण कणकेत बेसन घातलंय ते तसंच घेतलंय, पण जेव्हा सारणात बेसन घालतो ते भाजून घेणं आवश्यक आहे, नाहीतर मग पोळी खाताना कच्चट लागेल। तर हे बघा, 4-5 मिनिटात बेसनचा कलर जरा बदलला की गॅस बंद करायचा आणि ताटात काढून थंड करून घेते। कलर बघा असा इतपत भाजायचा। तीळ, खोबरं, बेसन सगळं पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरला लावायचं। तर आधी तीळ वाटून घेऊयात। मिक्सर चालू बंद करत तीळ एकदम बारीक वाटून घ्यायचे। कुठेही तिळाची भरड किंवा दाणा वगैरे नाही राहिला पाहिजे। आता यात घालूया बारीक चिरलेला गूळ। गूळ चिक्कीचा न घेता साधाच घ्यायचा, असा जरा नरम गूळ असेल तर छानच। गूळ किती घ्यायचा तर जेवढं आपलं तीळ, खोबरं आणि बेसन होतं तेवढंच, म्हणजे 1 वाटी तिळाप्रमाणे आधी 1 वाटी गूळ घेतलेला आणि हा बेसन व खोबऱ्याच्या प्रमाणात आणखी पाव वाटी गूळ घेतले, म्हणजे एकूण 1.25 वाटी गूळ घेतले। मला गुळपोळी जरा गोडच आवडते, पण कोणाला कमी गोड आवडत असेल
तर एखाद दुसरा गुळाचा खडा कमी करा. ह्यातच भाजलेलं खोबरं घालूया. खोबरं बघा मस्त कुरकुरीत झालंय. मिक्सरचं भांडं जास्त भरलं म्हणून 2 भागात वाटून घेते. मिक्सरला काही सेकंद फिरवल्यानंतर यातील अर्ध बेसन घालूया आणि अर्ध बेसन दुसऱ्या याच्यात ठेवले. तर हे बघा मिक्सर चालू बंद करत फिरवून घेतले. बेसन बरोबर वाटल्याने चिकट न होता मस्त झालंय. उरलेलं पण ह्याचप्रमाणे वाटून घेते. राहिलेलं बेसन पण घालते. लक्षात ठेवायचं की एकदम बारीक वाटलं पाहिजे. कुठे गुळाचा कण वगैरे राहिला तर मग गुळ पोळी फुटेल. एकसारखं केल्यानंतर यात घालूया वेलची जायफळ पावडर आणि अर्धा चमचा सुंठ पावडर. हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते. हे तयार केलेलं सारण तुम्ही कितीही दिवस ठेवू शकता. म्हणजे रूम टेम्परेचरला महिना 1.5 महिना सुद्धा खराब होणार नाही. यात जरी आपण सुकं खोबरं घातलंय तरी सुद्धा ते व्यवस्थित भाजून घेतलंय. त्यामुळे तुम्ही जास्तीचं पण करून ठेवू शकता. कारण आता थंडी आहे. यात घातलेले सगळे घटक एकदम पौष्टिक आहेत. मुलं सुद्धा आवडीने खातात. याचे तुम्ही छोटे छोटे लाडू सुद्धा करू शकता. मिक्स केल्यानंतर खूप जास्त भरभरीत वाटत असेल तर पुन्हा एकदा मिक्सरला लावू शकता किंवा असा हलकासा पाण्याचा हबका मारू शकता. म्हणजे त्याचा गोळा होईल. पण पाण्याचा हबका तुम्ही पोळ्या जेव्हा करायला घ्याल तेव्हाच मारा. जर तुम्हाला हे सारण खूप जास्त दिवसांसाठी ठेवायचं असेल तर पाण्याचा हबका अजिबात मारू नका. पाण्याचा फक्त हबका मारायचा. म्हणजे ते पातळही नाही झालं पाहिजे. फक्त गोळा होण्यासाठी. हे बघा याप्रमाणे. कारण खूप जास्त कडक सारण असेल ना तर ते कडेपर्यंत जात नाही आणि मग आपल्याला पोळीच्या कडा कापाव्या लागतात. इतक्या वेळात आपली कणिकही छान भिजली आहे. तेलाच्या हाताने पुन्हा एकदा मळून घेऊया. कणिक परत एकदा बघून घ्या. जर ह्याच्यापेक्षा नरम असेल तर गुळपोळी लाटताना फुटते. अशी जरा घट्ट असेल की व्यवस्थित लाटता येते. आपल्या आवडीप्रमाणे छोटे मोठे गोळे करून घ्यायचे. तर मी साधारण चपातीच्या गोळ्या एवढा गोळा केलेला आहे. ह्याप्रमाणे 2 प्रकारे पोळी कशी लाटायची ते दाखवते. तर पहिला प्रकार तर हा कणकेचा गोळा आणि हा पुरणाचा गोळा. किती मोठा आहे बघा. पहिल्या प्रकारे पोळी लाटूया. अशी बोटांनी पारी करून घ्यायची. खूप जास्त पातळ नाही, जरा जाडसरच करायची आणि मध्ये अजून जाड ठेवायची. म्हणजे पोळी लाटताना फुटणार नाही. मध्यभागी पुरणाचा गोळा ठेवून याप्रमाणे थोडंसं दाबत दाबत भरायचं. एका हाताने कणिक हळूहळू वर उचलत न्यायची. तुम्ही जर पहिल्यांदाच गुळपोळी करत असाल तर सुरुवातीच्या 1-2 पोळ्या तेवढीच कणिक आणि तेवढंच सारण घ्या. नंतर मग प्रॅक्टिस झाली की सारणाचं प्रमाण वाढवायचं. शेवटी असं व्यवस्थित पॅक करायचं. बोटांनी जरा असं करून घेतलं की सारण कडेपर्यंत जातं. आवश्यकतेप्रमाणे गव्हाचं कोरडं पीठ घेऊन पोळी लाटून घ्यायची. अगदी सहज लाटली जाते. अजिबात जड जात नाहीये. जमल्यास अशी अलटी पलटी करून पोळी लाटायची. मध्ये 2-4 वेळा लाटणं फिरवलं की त्यानंतर कडा लाटायच्या. म्हणजे जोपर्यंत सारण बाहेरून दिसत नाही तोपर्यंत लाटायची. तशी ही पोळी पातळसरच असते. पण कोणाला जर जाडसर आवडत असेल तर त्याप्रमाणे लाटू शकता. पण खूप जास्त जाड नको. तुम्ही बघू शकता सारण अगदी कडेपर्यंत गेलंय. मध्यम गरम तव्यावर थोडंसं तेल किंवा तूप लावून अलगदपणे पोळी ठेवून भाजून घ्यायची. पोळी तव्यात घालताना खालची बाजू वर करायची. काही सेकंदानंतर पोळी पलटी करून घ्यायची. ही पोळी पटकन भाजली जाते. पोळीच्या वर आणि साईडला आवडीप्रमाणे कमी जास्त तूप लावायचं. जर तुम्हाला ही पोळी प्रवासात जास्त दिवस टिकवायची असेल तर शक्यतो तेलाचा वापर करा आणि कमीत कमी करा. आणि मग खाताना तूप घेऊ शकता. 3-4 दिवसातच संपवायच्या असतील तर मस्त भरपूर तूप लावून खरपूस भाजायची. तुम्ही बघू शकता एवढं सारण भरून देखील पोळी टम्म फुगलीये. अशी खरपूस भाजली की एखाद्या जाळीवर काढून घ्यायची. जर कोणाला असा गोळा करता येत नसेल तर ह्याप्रमाणे पोळी थोडीशी लाटून घ्यायची. त्यानंतर मधोमध सारणाचा गोळा ठेवून ह्याप्रमाणे पॅक करायचं. जॉईंट व्यवस्थित जोडायचा. सुरुवातीला बोटांनी असं करायचंच म्हणजे सारण कडेपर्यंत जातं. त्यानंतर पोळी मध्यभागी जरा लाटली की कडेकडेने लाटायची.
कोरडं पीठ खूप जास्त पण घ्यायचं नाही. आपली कणिक जरा घट्टच आहे, त्यामुळे कोरडं पीठ खूप जास्त लागतच नाही. पोळी जास्त दिवस टिकवायची असेल तर शक्य तेवढी पातळ लाटायची. अगदी सहज पोळी लाटली जाते. हे बघा, असंही सारण अगदी कडेपर्यंत गेलंय. बऱ्याचदा सारणाचा गोळा जास्त घट्ट असेल तर सारण कडेपर्यंत जात नाही. आपण हलकासा मऊ करून घेतलेला, त्यामुळे सारण मस्त कडेपर्यंत गेलंय. जर गुळ खूप जास्त मऊ असेल तर पाण्याचा हबका अजिबात मारायचा नाही, तेवढं लक्षात ठेवायचं. कारण प्रमाणापेक्षा जास्त मऊ सारण असेल तर पोळी आतून चिकट होईल. ह्या सारणात तुम्ही थोड्याफार प्रमाणात भाजलेलं शेंगदाण्याचं कूट सुद्धा घेऊ शकता. मी सांगितल्याप्रमाणे अशीच्या अशी ही गुळपोळी केलीत तर 100% तुमची पोळी अजिबात बिघडणार नाही. नक्की घरी ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ऑल प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या सर्व रेसिपी तुम्हाला नेहमी बघता येतील. भरपूर सारण भरलंय, त्यामुळे सारण संपलं आणि कणकेचे गोळे राहिले. म्हणजे घेतलेल्या साहित्यात एकूण आपल्या 7 गुळपोळ्या झाल्या आहेत. छोट्या केल्या तर अजून होतील. मस्त खुसखुशीत गुळपोळी तयार. मी सांगितलेल्या टिप्स वापरून गुळपोळी नक्की बनवून बघा. लवकरच भेटूयात अशाच एका संक्रांत स्पेशल रेसिपी सोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.